तोची साधू ओळखावा, तोची साधू ओळखावा. त्यासी म्हणे जो आपुले, त्यासी म्हणे जो आपुले, त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, तोची साधू ओळखावा. ही सगळे लक्षणं वरवर तर दिसत होती. बायका आले की डोळे झाकून घ्यायचे आणि किलबिल्या डोळ्यांनी बघायचे. बघायचं पण त्यांना बघतो हे कळून द्यायचं नाही. आणि त्यातल्या त्यात सुभद्रा वगैरे आली की नाही, उगीच झाकून घ्यायचं, थोडंसं उघडं ठेवायचं आणि त्याच्यातून बघायचं. अवघड आहे हो सगळं गणित. ही पोरं जे प्रेम करायला शिकले ना ते कृष्णाकडून शिकले सगळे. अवघड असतं सगळे. कृष्णचरित्र फार अवघड आहे, रामचरित्र सोपं आहे. हां, कृष्णासारखं जगणं अवघड आहे, म्हणून तो देवादी देव आहे आणि तोच पंढरीला आलो आहे, म्हणून तळमळ तिथे मिटेल. 16,000 पोरींची तळमळ मिटली तो भेटल्यानंतर. बरोबर आहे ना. उभ्या राहिला आडव्या, कुठे निघालास, पेटून तरी दे नाही तर लग्न कर. तो म्हटला पेटून नाही देत पण लग्न करतो. काय कपॅसिटी हो. मी त्याची कपॅसिटी सांगत नाही, खरेदी करण्याची सुद्धा काय कपॅसिटी. 16,108 बंगले. पुरुषोत्तम एक फ्रीज घेताना मरतय. एक फ्रीज घेताना बायकोला म्हणतो जरा लहान साईजचा घेऊया, मोठा नको. बरोबर आहे ना. साडी घेताना पैठणी ते चालू आहे, चल आपण भाग घेऊ पैठणीमध्ये. इथे खरेदीमध्ये 16,108 पैठण्या, 16,108 बंगले, 16,108 फ्रीज, 16,108 पोळपाट लाटणी, 16,108 दुधाची कोकर. काय सांगू तुम्हाला, आहे का ताकद. एकाने मला प्रश्न विचारला, तुम्हाला कृष्ण देव का वाटतो. म्हटलं 16,108 बायका केल्या म्हणून. म्हटले महाराज तुमच्याकडून उत्तर अपेक्षित नव्हतं, हे अनुभवाचं आहे. म्हटलं मला एक सांभाळता येत नाही, जो एवढा सांभाळतो नक्कीच देव. तो म्हणले तुम्ही काय आवरणार नाही कोणाला. मग बोललास का, हे माहिती आहे ना तुला. हे जर माहिती आहे तर बोलू नकोस, काय ताकद आहे. हां, साधा आहे का तो परब्रह्म आहे. गवळीया घरी तो हा गवळीया वाक्यावाळे अंधु कृष्ण नवनीत कृष्ण नवनीत परब्रह्म निष्काम तो है, परब्रह्म निष्काम तो है, गौड़िया हरि तो है, गौड़िया हरि वाक्यवाणे यंदु कृष्ण नवनीत चोरी. परब्रह्म निष्काम तो हा गवळिया घरी असा निष्काम, पण सगळ्यांना अडकून ठेवलंय बरं का. सगळ्याला त्याचीच कामना आहे. काय कौतुक आहे. अर्जुन सांगू पुढे, ऐकायचं आहे अर्जुन. बरं चल, काय चलत आहे. बरं तुम्ही म्हणाल तसं, तुम्ही म्हणाल ते सांगेन, त्यात काय आहे. अच्छा 84 चालू आहे, अजून 4-5 महिन्यांनी 85 होईल.
याचा अर्थ गेली 75 वर्ष कीर्तन करतोय. पहिलं कीर्तन वयाच्या 10व्या वर्षी केलं. काय त्याच्यात अवघड काय. आणि हे असून सुद्धा गुरुचा आशीर्वाद आहे. मग काय पाहिजे. श्री गुरु कृपा काय नव्हे. श्री गुरुची कृपा काय करू शकत नाही. हे गेले सगळे. मग घरी आले म्हणले कृष्णा काय तेज. हा 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 हा. काय दादा हे गोसावडे बैरागी हे संन्यासी मला असल्या गोष्टी सांगू नका. मला हे सगळं माहिती आहे. ह्या भानगडीत पडू नका तुम्ही. आणि बायका माणसं तर बिलकुल पाठवू नका. आणि आज बायकांना उचकून द्यायचं आहे. एवढे साधू आले दर्शनाला का जात नाही. बरोबर इकडची चुकी तिकडे करणारा त्याच्या इतका अगदी शब्द वापरतो. चॅप्टर दुसरा कोणी. कारण तो एक नवीन चॅप्टर आहे. नवीन चॅप्टर आहे. कृष्णा अलौकिक चॅप्टर आहे. झालं थोडक्यात सांगतो. नाही तर अजून 1 तासभर सांगेन. अजून रंगवायची म्हटलं तर त्यात काय. मग गेले सगळे हे ताटं बिटं घेऊन. आणि बघितलं आल्या सगळे यादवाच्या घरच्या. मग त्या सुभद्रा वगैरे बघितली. मग हे पण गेले. ह्यानी बघितलं अलौकिक. ते म्हणले महिलांना रोज दर्शन जात जा. साधूचं साधू संताचं दर्शन रोज घ्यावं. एकदा घेऊन जमत नसतं. इथे संत आहेत रोज दर्शन घ्या तरच उद्धार होतो. वर्षातून एकदा नाही. मग तिकडे पाठवलं रोज दर्शनाला. आता अरेंजमेंट बळीरामजीकडे आली. कॉन्ट्रॅक्ट त्यांनी घेतलं होतं. आता एवढ्या सगळ्या बायका. मग त्यांचा झेड सिक्युरिटी. मग राजेवाड्याच्या बायका. ती सिक्युरिटी आली. ते अमकं आलं तमकं आलं सगळं आलं. ते म्हणले कृष्णा एवढ्या लांब आपल्या घरातल्या बायकांना पाठवण्यापेक्षा त्याला घरी का आणू नये. दादा हे चांगले नसतात. त्यांना घरी आणू नका. याला माहिती होतं. हा नाही म्हणले की दादाला स्वाभिमान जागा होतो. का आणायचा नाही. एक नांगराचं फाळ टाकलं तर पृथ्वी हलवतो. मग का आणायचं नाही. कोण करणार आहे काय. मला झालं थोडक्यात सांगतो. आला बाबा. आता ह्या 16,000 याच्या सेवेत गुंतलेला. मोकळी एकटी सुभद्राच होती. पण त्या लेवलच्या माणसाला सेवेदारी स्वतःच ठेवायला पाहिजे ना. मग सुभद्रा म्हणे तू सेवा बघ. अशी दारातून एंट्री केली. आणि हा अगोदर दर्शन घेऊन गेला होता. पाठवतोय बरं का. रथ बीत सगळा तयार करून ठेवला. काय काळजी करायचं कारण नाही आहे. बेदडा घेऊन जा. आणि हे सुभद्रा एंट्री केली. हे नारायण 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 यन यन यन. तुम्ही अशी गोष्ट ऐकली नसेल. तुम्ही सांगायचा प्रयत्न करू नका. नाही जमणार तुम्हाला. यन. हे म्हणाले हे यन यन कोण आहे. हा साधू महाराज हा नवीन मंत्र कुठचा काढला. नाही म्हणले हा तुला पळवून नेण्याचा मंत्र आहे. अरे ढोंगी अर्जुना. तिथपासून नवऱ्याला अरे तुरे म्हणण्याची सुरुवात झाली. अरे ढोंगी अर्जुना काय तुला कळतं का नाही. हां अरे दादाला काय काय तुझा दादा घेऊन बसलास. कोणाच्या हुकमाने आलो आहे. दादा निवांत झोपले. घेऊन गेले की. हां घेऊन गेले. आणि जी अशी उडी मारणार तितक्या दादाला बातमी लगेच पोचवली. याच्याकरता मी म्हणत होतो. मला अविश्वासी म्हणलात. मला अक्कल नाही म्हणलात. सगळं मी ऐकून घेतलं. आता बघा बसा शंक करत.
बहिणीला नेली पळवून. काय कोण आहे? आता मला काय माहिती म्हणले, तुम्ही आणलाय. कळलं का? मला काय माहिती, तुम्ही आणलाय म्हणले. काय आश्चर्य. चल म्हणले बरोबर. मी येतो की मला काय, मी उपमात लांबून बघितलं, ह्याने जो गांडीव धनुष्याचा टणकार वाजवला, टन कण. आमच्या मोरोपंताने वर्णन केलंय. तेव्हा धावनी बैसे पार्थ सुभद्रा रथी जसा पाठी, रुचिरक्षुदित ब्राह्मण हा हा म्हणताही वाढिल्या ताठी. राम राम हरे हरे राम 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 हरे हरे राम. आता रामारामा म्हणायची पाळी आली. दुसरं हातात काय राहिलं? जो टवणत्कार ऐकलं म्हणले, दादा हे जो धनुष्याचा टणत्कार आहे तुम्हाला नाही वाटत अर्जुनाचा आहे? म्हणले तुला एवढं चटकन कसं कळलं? याच्या मागे तू आहेस का? कोणची गोष्ट जगात आहे की ज्याच्या मागे मी नाही? कोणची गोष्ट जगात अशी आहे की ज्याच्या मागे मी नाही? जाऊ द्या, ती सुखा करता तळमळते तर त्याच्याकडे जाऊ द्या. कशा करता तळमळते? तिचा जर जीव अर्जुनावर आहे तर तुम्ही, आणि काय कमी आहे त्याच्यात? तुम्ही उगीच ते पालीचं पोर घेऊन बसलाय, उगीच ते पोर घेऊन बसलाय, काय आहे त्याच्यात? देऊन टाका. आता म्हणले पर्याय नाही, माणसं काय म्हणतील, पळवून नेलीन पुन्हा, इलाज नाही. नीट लक्षात घ्या, ती तळमळत होती अर्जुना करता. तसं तुम्हाला जर पांडुरंगाची तळमळ राहिली तर तुम्हालाही उचलून घेऊन जाईल पंढरीला. तुम्हालाही तो उचलून पंढरपूरला घेऊन जाईल आणि मग कळेल, देखो यारो पंढरपूर में, देखो यारो पंढरपुर, देखो यारो पंढरपुर में. क्या क्या मौजा होती है, क्या क्या मौजा होती है, क्या क्या मौजा होती है, क्या क्या मौजा होती है. रखमाबाई के हाथ की खिचड़ी, रखमाबाई के हाथ की बहुत मीठी लगती है, बहुत मीठी लगती है, बहुत मीठी लगती है, बहुत मीठी. देखो यारो पंढरपुर में, देखो यारो पंढरपुर में, देखो यारो पंढरपुर में, देखो यारो पंढरपुर. क्या क्या मौजा होती है, क्या क्या मौजा होती है, क्या क्या मौजा होती है, क्या क्या मौजा होती है. जास्ती म्हणायचं ना आपल्याला, तो का म्हणे त्यातल्या त्यात. हे वारीच्या पुढचं शेवटचं कीर्तन आहे माझं. आता एकदा एकादशी झाली की सगळी वारीची तयारी सुरू होते, म्हणून आज तिथलं नाही ते इथे करतो कीर्तन. काय त्याच्यात? आता मला ती माहितीच नव्हतं. मी म्हटलं अहो काय तुम्ही गोंधळ केला आहे? मग पुरुषोत्तम मला फोन केला ते म्हटलं नाही, सगळ्या वरच्या खालच्या तारखा गेल्या, जाऊ द्या, आम्ही आपले मधले नाही का. हां, मधली एकादशी आहे, चांगलं आहे. तिकडे भगवती महाराज कीर्तन करतायत आज. हां, तिघापैकी कोणतरी तिथे असायलाच पाहिजे, हा नियम आहे घरात. आणि सुखा लागी करीशी तळमळ. कुठे जातो सुख शोधायला? तू सुख 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 करतोयस, तू सुख सुख करतोयस आणि ते पुढे पळतंय, हातात सापडतच नाही. पार्याचा रवा घेता भूमीवरी, यज्ञ परोपरी साधन तैसे. पाऱ्याचा रवा जसा घेता येत नाही तसं सुख सापडल्यासारखं वाटतं, पण आपल्या हातून आपलं सुख केव्हा सटकून जातं हे आपल्यालाच कळत नाही. सुखालागी करीशी तळमळ. किती वेळा जा, एकदाच झालं, पुन्हा गेलंच नाही. त्याला माहिती नव्हतं हे कसला येड. काय
एकदा जा म्हणजे का एकच प्याला. राम गणेश गडकरीने नाटक लिहिले, नाटकाचं नाव काय? एकच प्याला. ते म्हणले तुम्ही एकच प्याला लिहिलाय आणि हा पुढे आयुष्यावर पीत बसला. अर्थ तोच आहे, एक घेतला की पुन्हा दुसरा घे सांगायची गरज नाही, दुसरा घेतलाच. तसे एक पंढरीची वारी केली की पुन्हा म्हणायची गरज नाही, चला पंढरीशी जाऊ, चला पंढरीशी जाऊ, चला पंढरीशी जाऊ, चला पंढरीशी जाऊ. रखुमा देवी वरा पाहू, 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 रखुमा देवी वरा पाहू. काय होईल? डोळे निवतील कान, मनात येते समाधान म्हणजे सुख मिळेल. डोळे निवतील कान, मनात येते. रूप बघितल्यानंतर खलास. कालच मला एक फोन आला होता. पुण्याची बाई आहे, मुलं अमेरिकेला शिकायला आहे. ती मोदक इतके सुंदर करते, सगळे फराळ एवढा सुंदर करते, लाखो रुपयाचा करते. काही कमी आहे म्हणून नाही, हाऊस म्हणून. ती पंढरपूरला गेली, म्हणजे बाबा महाराज ऐकून 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 पंढरपूरला गेली. तिने फोन केला, म्हणले महाराज काय सांगू, पांडुरंगाच्या पायाला मिठी मारली, माझ्या डोळ्याला धार लागली, डोळ्याला धार लागली, मला काही सुचेना. असं माझ्या आयुष्यात कधी घडलं नाही. काय